माझ्या बाजूला तुम्ही जो फोटो पाहताय तो पाहून तुम्हालाही असं वाटतंय का की खरेखुरे साईबाबा असेच असतील? हे यश त्या अभिनेत्याचं आहे. शिर्डी के साईबाबा या चित्रपटात साईबाबांची भूमिका या अभिनेत्यामुळे अजरामर झाली. त्यांचं नाव आहे सुधीर दळवी. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुधीर दळवींनी साकारलेली ही साईबाबांची भूमिका इतक्या वर्षांनीही त्यांच्या मदतीला धावून आली आहे. गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या सुधीर दळवींच्या मदतीला शिर्डी साईबाबा संस्थान सरसावलंय. हे त्यांच्या भूमिकेचं यश आहे. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिर्डी संस्थान सुधीर दळवींना 11 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? ज्येष्ठ अभिनेत्याला मदत करण्यासाठी शिर्डी संस्थान न्यायालयात का गेलं आणि आता न्यायालयानं काय निर्णय दिलाय? सुधीर दळवींच्या मदतीसाठी पुढे आलेल्या रिधिमा कपूर सोबत जी रणबीर कपूरची बहीण आहे तिच्या सोबत नेमकं काय घडलं, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. सुधीर दळवी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गेले काही महिने मात्र एका आजाराशी झुंज देत आहेत. 8 ऑक्टोबर पासून सुधीर दळवी यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण त्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज होती. तब्बल 15 लाख रुपयांची ही रक्कम जमा कशी करायची हा प्रश्न उभा ठाकल्यानं दळवी कुटुंबियांनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत नाशिकच्या शिर्डीचं साई संस्थान मदतीसाठी पुढे सरसावलं. याचं कारण सुधीर दळवी यांनी साकारलेली आणि अजरामर केलेली साईबाबांची व्यक्तिरेखा किंवा भूमिका. दिवंगत अभिनेते मनोज कुमार यांचा शिर्डी के साईबाबा हा चित्रपट 1977 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात साईबाबांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी साकारली होती. ही भूमिका अनेकांच्या हृदयाजवळ कोरली गेलीये. ही भूमिका साकारणारे सुधीर दळवी आता 86 वर्षांचे आहेत. गेल्या काही काळापासून सुधीर दळवी हे सेप्टिक इन्फेक्शन झाल्यानं लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी 15 लाख रुपयांची असलेली गरज लक्षात घेता कुटुंबानं चित्रपटसृष्टीसह सुधीर यांच्या चाहत्यांनाही आवाहन केलं होतं. त्यानुसार ही मदत करण्यासाठी शिर्डी संस्थान न्यायालयात गेलं. श्री साईबाबा संस्थान सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी आता 11 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची परवानगी घेण्यासाठी न्यायालयात गेलं होतं. यापूर्वीच्या आदेशानुसार संस्थेला अशा खर्चांसाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं. त्यानुसार न्यायालयानं संस्थानाकडून 11 लाख रुपये मदत करण्याचा निर्णय दिला. ही सुनावणी न्यायमूर्ती विभा कंकनावडी आणि न्यायमूर्ती हितेन एस वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर झाली. ट्रस्टचे वकील अनिल एस बजाज यांनी यावेळी युक्तिवाद केला की न्यायालयानं स्थापन केलेल्या एड हॉक समितीनं सुधीर दळवी यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. सुधीर दळवी सेप्सिसनं त्रस्त आहेत आणि त्यांच्या उपचारांसाठी मोठ्या रकमेची गरज आहे. त्यापुढे त्यांनी असंही म्हटलं की सुधीर दळवी यांनी शिर्डी के साईबाबा या चित्रपटात श्री साईबाबांची भूमिका साकारली होती आणि ते याच भूमिकेसाठी देशभरात ओळखले जातात. दरम्यान शिर्डी संस्थानला 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक पत्र मिळालं होतं, ज्यात 15 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची विनंती करण्यात आली होती. आता झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती विभा कंकनवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठानं ट्रस्टला कागदपत्रांसह नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलं होतं. त्यात अभिनेते रुग्णालयाचा खर्च उचलू शकतात का, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि त्यांना उपचार मिळाल्याचं दर्शवणारं काही कागदपत्र सादर करायला सांगितलं होतं. त्यानुसार सुधीर दळवी यांच्या पत्नीनं त्यांच्या आजाराबद्दल स्पष्टीकरण दिलं. 86 वर्षीय सुधीर सध्या अंथरुणाला खिळले आहेत. घरी 2 केअरटेकर आहेत आणि एका फिजिओथेरपिस्टच्या मदतीनं त्यांची काळजी घेतली जाते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसण्यासाठी 1 वर्षांचा कालावधी लागू शकतो. यावर न्यायालयानं काय म्हटलं ते पाहूया. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार उपचाराचा खर्च ट्रस्ट उचलू शकतो. लोकांची श्रद्धा आणि दिग्गज अभिनेत्यानं म्हणजे सुधीर दळवी यांनी साकारलेली भूमिका लक्षात घेता, तसंच साईबाबांनी केलेलं कार्य आणि लोकांसाठी समर्पित केलेलं जीवन पाहता अभिनेत्याला मदत केली जाऊ शकते, अशी टिप्पणी करत खंडपीठानं संस्थानला मदत देण्याची परवानगी दिली. खरं तर श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अधिनियम 2004 च्या कलम 17(2)(2) ओ नुसार मानव कल्याणाच्या उद्देशानं चांगल्या कामांना प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. त्यामुळे ट्रस्टला 11 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची परवानगी न्यायालयानं दिली.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे दळवी यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळालाय. दरम्यान याआधी सुधीर दळवी यांच्या आर्थिक मदतीसाठी ऋषी कपूरची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिधिमा साहनी पुढे आली होती, पण मदतीची जाहीर वाच्यता केल्यानं तिला ट्रोल केलं गेलं होतं, ज्यावर तिनं सडेतोड उत्तर दिलं होतं. आता न्यायालयाच्या परवानगीनंतर शिर्डी संस्थान सुधीर दळवी यांच्या आजारपणाचा खर्च उचलणार आहे. त्यामुळं कुटुंबियांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. पण यावरून आणखी एक बाब अधोरेखित होतीये, ती म्हणजे एखादा अभिनेता आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेचं किंवा संधीचं असं सोनं करतो की वर्षानुवर्ष ती भूमिका त्या अभिनेत्यासोबत एकरूप होते आणि अडचणीच्या काळात उपयोगीही येते. सुधीर दळवी यांच्या साईबाबांच्या भूमिकेचं कौतुक होतच, सोबतच महाभारतात त्यांनी साकारलेली वशिष्ठ ऋषींची भूमिकाही तितकीच गाजली होती. सुधीर दळवी यांनी साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि शिर्डी संस्थानच्या या मदतीबाबत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलही नक्की कमेंट करा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.